सकाळी उठलो 6:30 वाजता आणि बिट्टूला वॉमिटिंग सुरू झाल्या. एवढ्या सकाळी तर ती कधीच उठत नाही, पण उठल्याबरोबर डायरेक्ट तिने वॉमिटिंग सुरू केली. पहिला तर आम्ही रूममध्येच वॉमिटिंग केली, त्यामुळे ते मी साफ वगैरे केलं. मग तिला मी हॉलमध्ये आणलं आणि तिकडे साफ करायला गेली तर तिने इथे देखील वॉमिटिंग करून ठेवलेली. तिला वॉमिटिंग कशामुळे होत आहे, कारण काल तिने खाल्लं कलिंगड आणि काल पूर्ण वातावरण होतं ढगाळ, त्यामुळे तिला काही ते डायजेस्ट झालं नाही आणि तिला सकाळी उठल्याबरोबर वॉमिटिंग सुरू झाल्या. तिला कधीही जर असं झालं ना तर 1-1.5 तासाने तिला बरं वाटते. म्हणून मी तिला हॉलमध्ये बसून लगेचच तिच्या टिफिनची तयारी केली. तयारी झाली, तिचा ब्रश करून दिला, अंघोळ झाली. तिला म्हटलं चल आता. तर ती खूप रडत होती की मम्मी मला नाही जायचं आहे, माझ्या पोटामध्ये दुखत आहे, आणि तिने असं कधीच केलं नाही. मग मी पण समजली हिला काही ना काही त्रास होतोय, म्हणून मी तिला घरी ठेवलं. त्यानंतरही तिला भरपूर वेळ वॉमिटिंग झाली. तरी तिने साधारण 6:30 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत वॉमिटिंग केल्याच. बरं झालं म्हटलं मी हिला घरी ठेवलं, स्कूलमध्ये पाठवलं नाही. मी फार जिद्द केली नाही, कारण की तिने रडणं पडणं चालू केलं होतं. तिला कितीही बरं नसलं तरी म्हणत नाही की मम्मी मी स्कूलमध्ये जात नाही, पण आज तिने म्हटलं की मम्मी मी स्कूलमध्ये जात नाही, म्हणून मी देखील पाठवलं नाही. मग इथे जाऊन कालचं पुरण उरलेलं होतं, मस्त त्याच्या गरमागरम पुरणपोळी केली. आम्ही नाश्ता केला. तिला विचारलं तू काय खाणार गं, तर तिने वॉमिटिंग केली. तर त्यासाठी ना मी तिला घरगुती थोडंसं चाटण दिलं होतं बनवून, इलायची आणि त्यामध्ये थोडंसं मध टाकून. तर त्याने तिला बराच आराम पडला. चाटण दिल्यानंतर मी तिला 1 तास काहीच खायला दिलं नाही. तर जाऊन बसून आणि मी बसून आम्ही दोघींनी पहिला नाश्ता केला. तिच्यासोबत थोड्याफार गप्पा पण केल्या. चहा, पुरणपोळी आणि थोडासा फोडणीचा भात, असं माझं पूर्ण पोट एकदम फुल झालेलं. वजन वाढत आहे पण तरी काही तोंडावर माझ्या नियंत्रण नाही राहत आहे. खाऊन खाऊन आता म्हैस झाली तरी चालेल, पण खाणं थांबता कामा नाही. सही पकडे हैं. तिला खायची होती गुड चपाती, म्हणून पटकन तिच्यासाठी गुड चपाती बनवली. त्यानंतर तर मग काय बिट्टूच्या अंगामध्ये जोशच आला. त्या दंड्याला तिने तिचा माईक बनवलाय आणि मी तिचा शूट घेते. तर म्हणते माझा व्हिडिओ काढू नको. नाही व्हिडिओ नाही म्हणत ती, व्हिडिओला काय म्हणते माझा हॉटस्पॉट काढू नको. प्रत्येक वेळी अरे दाखव मला पप्पाचा हॉटस्पॉट काढायचा आहे, म्हणजे पप्पाचा व्हिडिओ काढायचा आहे. मम्मी थांब मी तुझा हॉटस्पॉट काढते. अरे हॉटस्पॉट चालू कर ना. व्हिडिओला हॉटस्पॉटच म्हणते ती. चला, एवढं वातावरण खराब झालंय बाहेरचं. काल रात्री तर आमच्याकडे पाऊस देखील येऊन गेलेला. एवढं डोकं दुखत आहे आभाळामुळे. घर 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 तर कामासाठी पाय देखील उचलत नाहीये माझं. काल आमच्या यावेळेस 11-11:30 वाजता पूर्ण स्वयंपाक झाला. मी तर आराम करत होती लेट. आज काही तसं झालेलं नाही, अजून बाकी राहिले स्वयंपाकामध्ये. भात आणि पीठ जाऊ म्हणून, म्हणजे भात टाकून दिलेला, पीठ पण मळून दिला आणि मग काय ड्युटीला गेल्या. मी मग अशी बनवली होती वांग्याची भाजी. आता बनवणार आहे मुगाच्या डाळीचं वरण. त्याला पटकन लावते. तसा तर मी आता मुगाच्या वरणाला देणार होती तडका, पण लक्ष गेलं ते म्हणजे दहीच्या डब्यावर. म्हटलं चला पहिला आपली दही खाऊन घेऊया. जेव्हापासून मी घरी दही बनवत आहे ना, तेव्हापासून नुसतं सारखी इच्छा होते ती म्हणजे फक्त आणि फक्त दही खायची. अजिबात आंबट नाही, एकदम घट्ट दही. आणि मी डेली दही बनवत आहे आणि डेली खात आहे जेव्हापासून उन्हाळा लागलाय. इतकं घट्ट दही आहे ना, आणि जरा पण आंबट नाही. पहिले पेट पूजा फिर काम दूजा. त्यानंतर मी इथे वरणाला तडका दिला मस्तपैकी, जिरं, मोहरी, आलं आणि कढीपत्ता टाकून. तेवढ्यात बिट्टूस देखील आली. मी खाली बसलेली होती, पाणी पित होती आणि मी बांधलेली वेणी काही तिला बघवली नाही. माझी चांगली वेणी तिने सोडून टाकली. काश मेरे भी यहाँ पे डिम्पल होता और मैं भी क्यूट होती. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हाय क्यूटी. सोडलीत ना पोनी. काय प्रॉब्लेम असतो हिला काय माहिती. मी केस केल्यानंतर इथं माझे केस होत नाहीये, टक्कल पडलंय. गरमागरम चपात्या झाल्यानंतर सर्वात आधी मी परत जेवायला घेतलं वांगे बटाट्याची भाजी, त्यासोबत कैरी. एवढी आंबट होती ना, खाऊन खाऊन माझा वेट वाढलाय, पण तरी माझं तोंड काही बंद होत नाही. कटार कटार कटार. काय करतेस? राहू दे, करू नको एक्सरसाइज. बापरे, हे घे पहिला ताकद घे, नंतर एक्सरसाइज कर. पकड. ती ट्युशनवरून घरी आल्यानंतर थोडा वेळ मी तिच्यासोबत मस्ती करत असते. त्यानंतर लागते स्वयंपाकाला. ज्यावेळी मी किचनमध्ये स्वयंपाकाला येते ना, त्यावेळेस ना मला जरा भीतीच वाटते. भाजीला काय बनवायचं, याला त्याला विचारून, प्रत्येकाला विचारून, प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरून मला विचार करून त्यानंतरच भाजीला बनवावं लागतं. आणि जर मी माझ्या मनाने भाजी केली आणि ती भाजी एखादं कोणी खात नसेल, मग तर तुफान राळा. त्यामुळे माझा अर्धा वेळ फक्त याच विचारात जातो की आज भाजीला काय
जोपर्यंत मी विचार करते ना भाजीचा, तोपर्यंत तेवढ्या वेळात मी काय केलं, कांदे वगैरे कट करून घेतले, जेणेकरून जेव्हा मी भाजीचा विचार करेल त्यावेळेस मी पटकन भाजीला फोडणी देईल. खूप विचार केल्यानंतर ना मी इथे मटकीची डाळ असते जी पिवळी, आणि त्यामध्ये थोडीशी पालक मेथी टाकून कुकरला लावून घेतली. जास्तच विचार करून इथे माझं थोडं डोकं देखील खाजत होतं. कुकरच्या 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर मी लगेच भाजीला फोडणी दिली आणि ती रशाचीच भाजी बनवली. आणि ती भाजी घरातले सर्वच खातात, कोणीच लाग लावत नाही कोणाला, त्या भाजीची काही एलर्जी नाही. आज ना मी सकाळपासून थोडासाच ब्लॉग शूट केला, कारण सकाळपासून माझं देखील डोकं दुखत होतं आणि बिट्टूचं थोडंसं काही दुखायला लागलं की मला जरा टेन्शनच येतं, म्हणून काही मी जास्त ब्लॉग बनवला नाही. हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात कंजूशी करू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.